स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 3 भरती ओहोटी. प्रश्न पहिला, जोड्या लावून साखळी बनवा. अ गट लाटा, ब गट वारा, क गट भूकंप व ज्वालामुखीमुळे ही निर्माण होतात. अ गट केंद्रोत्सारी प्रेरणा, ब गट पृथ्वीचे परिवलन, क गट वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. अ गट गुरुत्वीय बल, ब गट चंद्र, सूर्य व पृथ्वी, क गट पृथ्वीच्या माध्यमाच्या दिशेने कार्य करते. अ गट उधाणाची भरती, ब गट अमावस्या, क सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. भांगाची भरती अष्टमी, चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 1. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. उत्तर, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. 2. त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारक कार्य करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. प्रश्न दुसरा, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. उत्तर, 1. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. 2. त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे वाळूचे संचयन होत जाते. 3. अशा भागात तीव्राची वने झपाट्याने वाढतात. 4. अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. 3. ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते. उत्तर, 1. जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा किरणोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. 2. भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील 2 रेखावृत्तावरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणी विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा. उत्तर, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी 1:12 व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे 7:25 अशी असेल. 2. ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा. उत्तर, ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी 107 पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारण 1. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. 2. 73° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107° पश्चिम रेखावृत्त आहे. 3. लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. 1. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. 2. सागर तळाशी भूकंप झाल्यासही लाटा निर्माण होतात. 3. ज्वालामुखीचा उद्रेक हे देखील लाटा निर्माण होण्याचे कारण आहे. प्रश्न चौथा, पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. 1. पोहणे. उत्तर, भरती ओहोटीच्या वेळी माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते. 2. जहाज चालवणे. भरतीच्या वेळी जहाज समुद्र किनाऱ्यावरून सागर जलात नेणे व सागर जलातून समुद्र किनाऱ्यावर आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते. 3. मासेमारी. भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी
भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. 4. मेठ निर्मिती. उत्तर: भरतीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरामध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते. 5. सागरी किनारी सहलीला जाणे. उत्तर: भरती ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडा प्रकाराचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते. प्रश्न 5. भांगाची भरती ओहोटी या आकृती 3.8 चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. आकृती कोणत्या तिथीची आहे? उत्तर: आकृती अष्टमी तिथीची आहे. 2. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? उत्तर: चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या संदर्भात काटकोनात आहे. 3. या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल? उत्तर: या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी निर्माण होईल. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. 1. भरती व ओहोटी. भरती: सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. ओहोटी: सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. लाट व सुनामी लाट. लाट: वाऱ्यामुळे मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते. सागर तळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे सुनामी लाट निर्माण होते. लाट विनाशकारी नसते. सुनामी लाट विनाशकारी असते. प्रश्न 7. भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा. भरती ओहोटीचे चांगले परिणाम. उत्तर: 1. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. 2. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. 3. भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. 4. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. भरती ओहोटीचे वाईट परिणाम. उत्तर: 1. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींचा अपघात होऊ शकतो. मासे पकडण्यासाठी गेलेल्या कोळ्यांच्या जहाजांना देखील अपघात होऊ शकतो.